तर मित्रांनो, ट्रान्सफर मार्केटमध्ये रिअल माद्रिदने आपला एक्का काढला आहे. त्यांनी यान डायमंडसाठी जी पहिली बीड लावली होती ती मात्र आरबी लेग्झिकने रिजेक्ट केली आहे. परंतु आता रिअल माद्रिद दुसऱ्या बीडसाठी जाणार आहे, ती म्हणजे 110 मिलियनची बीड असणार आहे ही. आणि त्यांच्याबरोबरच आर्सेनल आणि मँचेस्टर सिटी हे इंग्लिश प्रीमियर लीगचे संघ देखील त्यांच्यासोबत आघाडीवर असणार आहेत. तर पाहूयात की यान डायमंड कोणाकडे जातो, रिअल माद्रिदचे 2 EPL क्लबकडे. पण त्यानंतर ते रॉड्री आणि दुसरा जो प्लेअर आहे ओलिसे यांच्यासाठी देखील रिअल माद्रिद इच्छुक आहे आणि ओलिसेसाठी तिथे फार इच्छुक आहेत. परंतु त्या अगोदर ती यान डायमंडसाठी जातील. परंतु बायर्न म्युनिकने मात्र त्यांचे दरवाजे बंद केले आहेत. त्यांना पुढच्या वर्षीच ते त्याच्यासाठी ट्राय करू शकतात. आणि राहिला रॉड्रीचा विषय, रॉड्रीला आत्ता वर्ल्ड कप नंतर इंजुरी झाली आहे, त्यामुळे त्याने जर इंजुरीसाठी जर त्याने हॉस्पिटलला गेला तर 2-3 महिने तर त्याचे ऑन द बेंचवरच जाणार आहेत. त्यामुळे ते या डायमंडसाठीच जाणार आहेत पहिल्यांदा. परंतु ते रॉड्री देखीलसाठी ट्राय मारत आहेत, त्यासाठी त्यांनी रॉड्रीच्या एजंटला देखील गाठले आहे. आणि हा त्यांचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे रिअल माद्रिदचा की टीम कशी अजून मजबूत बनवता येईल याच्यावर फ्लोरेंटिनो पेरेज आणि ज्यांचे जे कोच आहेत रिअल माद्रिदचे जोसे मोरिन्हो यांचे चांगले प्रयत्न चालू आहेत. परंतु यान डायमंडची जी पहिली ऑफर लिव्हरपूलने टाकली होती ती मात्र आरबी लेग्झिकने रिजेक्ट केली होती. परंतु PSG देखील या रेसमध्ये आहे. तर पाहूयात की यान डायमंड कुणाकडे जातो. आणि आज सकाळी न्यूज आली होती की फुल फॉर्ममध्ये आहेत रिअल माद्रिद यान डायमंडसाठी. आणि विनिशियस ज्युनियरच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मात्र 1च वर्ष राहिले आहे फक्त. आणि आय थिंक विनिशियस ज्युनियर पुढच्या वर्षी लिव्ह करेल रिअल माद्रिद. आणि विनिशियस ज्युनियरसाठी मात्र PSG, लिव्हरपूल, मॅन सिटी, त्यानंतर बायर्न म्युनिक हे संघ इच्छुक आहेत. तर पाहूयात की पुढच्या वर्षी विनिशियस ज्युनियर सोबत काय घडते, कारण की टॉप नॉच अशा जर सायनिंग केल्या यावर्षी रिअल माद्रिदने तर त्यांना पुढच्या वर्षी विनिशियस ज्युनियरला काढावं लागेल आपली डेप्थ भरण्यासाठी. तर स्टे ट्यून फॉर अनदर अपडेट्स. यासारखेच अपडेट्स अजून लेटेस्ट येणारच आहेत आपल्या ट्रान्सफर मार्केटचे.